आजच्या कीर्तनातून तुम्हाला फक्त एवढे 4 नियम जरी लक्षात राहिले ना तरी चालेल. मग तुम्हाला कीर्तन लक्षात राहू नाही राहू, पण एवढे 4 नियम आजपासून मरेपर्यंत ज्या ज्या कीर्तनाला तुम्ही जाशाल त्या त्या कीर्तनाला एवढे 4 नियम सांभाळा की आजचं कीर्तन सार्थ केलं आपलं समजा. ऐका, पहिला नियम, कीर्तन सुरू असताना एकमेकाशी कोणीही बोलायचं नसतं. दुसरा नियम, कीर्तन सुरू असताना मधूनच कोणीही उठायचं नसतं. तिसरा नियम, आम्ही जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन म्हणू तेव्हा तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. चौथा आणि एकदम महत्त्वाचा नियम म्हणजे कोणीही कीर्तनात झोपायचं नाही. देह तवासे भोगाचे अधीन त्याचे सुखसी नक्षण भंगूर अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळ हे विठाला विठाला. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वांछ कल्पतरू सकल सक्ताधीश अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल वारकरी संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही स्मृतीला अभिवादन करून उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 कीर्तनाला सुरू करण्यापूर्वी वक्ता या नात्यानं आणि कार्यक्रमाच्या अनुषंगानं अल्पसा हा पर्याय देणं माझं कर्म प्राप्त आहे. आज आपल्या वाघापूर गावामध्ये कैलासवासी सौ जयवंताबाई बाळू शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे सर्व समस्त शिंदे पाटील परिवार व आप्तेष्ट नातेवाईक यांच्या सर्वांच्या वतीनं ही या ठिकाणी सेवा करण्याचा योग तुमच्यासमोर आला. त्याचप्रमाणे सेवेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित सर्वच माताजन वर्ग पितृजन वर्ग आत्ताच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली ते म्हणजे हरिभक्तपरायण आदित्य महाराज आदमाने, त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण साई महाराज जाधव, मृदुंगाला साथ करणारे महेश महाराज आदिक आणि त्याचप्रमाणे सर्वच गायक वादक गुणीजन टाळकरी वारकरी विनेकरी आणि तुमच्या सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहोनी वासी कनकाय पोलोबा पुत्र पंचम वेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला 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 सर्वात अगोदर आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ लक्षात घेऊ, कारण अभंगाचा शब्दार्थ जर समजला नाही तर कीर्तन समजत नाही आणि कीर्तन जर समजलं नाही तर कीर्तन आटोपल्यानंतर काही माणसं उसत्यात अमुकला उसना चुना लावत कीर्तनकार बाबाची परीक्षा करत बसतात. काय काय त्या बाबाने कीर्तन केलं मला काही कळलंच नाही. अशी माझी नंतर परीक्षा होण्यापेक्षा आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ लक्षात घेऊ. तसं काय माहिती आहे का, जर समजा एखादी इमारत मोठी बांधायची असेल तर सर्वात अगोदर काय भक्कम करावा लागतो? पाया. त्याचप्रमाणे कीर्तनरूपी इमारत जी आहे तिचा पाया अभंगाचा शब्दार्थ आहे. जर तुम्ही अगोदर अभंगाचा शब्दार्थ रूपी पाया भक्कम केला तर कीर्तनरूपी इमारत तुमची भक्कम उभी राहील. म्हणून लक्षपूर्वक ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, प्रकरण उपदेश आहे. मग काय उपदेश करतायत की देह तवासे भोगाचे अधीन त्याचे सुख सीन क्षणभंगूर. ह्या देहापासून जे आपल्याला सुख किंवा दुःख मिळतं ना ते क्षणभंगूर आहे, अगदी क्षणात नाश पावणार आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की तुमच्या सकळही कल्याणाचा ठाव जर कोणता असेल तर तो अविनाशी भगवान परमात्म्याच्या चरणी भाव अर्पण करणं हा आहे. दुसरं चरण हे झालं. आता तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की या जगतामधील जेवढा काही पसारा आहे या पसाऱ्याला ज्या वेळेला आकार येईल त्यावेळेला हा पसारा नष्ट होऊन जाईल. अभंगाचं तिसरं चरण. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात
की आपल्या चित्तामध्ये नेहमी भगवंताचेच नामस्मरण असावे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर ह्या झाल्या ठळक ठळक बातम्या. विस्तृत बातम्या आपल्याला संकल्पित वेळेत बघायच्या आहेत. विठाला हो, पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की कीर्तनाचे 4 नियम असतात. काय? कीर्तनाचे 4 नियम असतात. तुम्ही कुठेही जाती तर काही ना काही नियम अटी लागू होतात. त्याचप्रमाणे कीर्तनाचे पण काहीतरी नियम आहे. मग आजच्या कीर्तनातून तुम्हाला फक्त एवढे 4 नियम जरी लक्षात राहिले ना तरी चालेल. मग तुम्हाला कीर्तन लक्षात राहू नाही राहू, पण एवढे 4 नियम आजपासून मरेपर्यंत ज्या ज्या कीर्तनाला तुम्ही जाशाल त्या त्या कीर्तनाला एवढे 4 नियम सांभाळा की आजचं कीर्तन सार्थ केलं आपलं समजा. ऐका. पहिला नियम, कीर्तन सुरू असताना एकमेकाशी कोणीही बोलायचं नसतं. दुसरा नियम, कीर्तन सुरू असताना मधूनच कोणीही उठायचं नसतं. तिसरा नियम, आम्ही जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन म्हणू तेव्हा तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. चौथा आणि एकदम महत्त्वाचा नियम म्हणजे कोणीही कीर्तनात झोपायचं नाही. एवढे 4 नियम लक्षात आले. आता बोला बरं का. पहिला नियम, कोणीही मधून सुटायचं. बोला, कोणीही मधून सुटायचं, एकमेकाशी बोलायचं, झोपायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. नाही नाही म्हणायचं ते पण टाळी वाजवून विठाला विठाला हो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रकरण उपदेश आहे. मग कोणता उपदेश आहे, कोणाला उपदेश आहे, उपदेशक कोण आहे? तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उपदेश आहे जे नर शरीराला प्राप्त झाले असतील ते त्यांना. उपदेश आहे विनाश वस्तूचा त्याग आणि अविनाश भगवान परमात्म्याची प्राप्ती. आणि उपदेशक आहे जगद्गुरु तुकोबार आहे. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जो उपदेशक आहे ना त्या उपदेशकाला उपदेश करण्याची रीत माहिती असावी लागते. उपदेश करण्याचं ज्ञान त्याला असावं. उपदेश करण्याची रीत माहिती असावी लागते, ज्ञान असावं लागतं. ज्यांना उपदेश करायचा आहे त्यांच्याबद्दल तळमळ असावी लागते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपदेश करण्याचा अधिकार त्याला प्राप्त असावा. कारण अधिकारा वाचून केलेला उपदेश, अनुभवा वाचून केलेला उपदेश हा निरर्थक ठरतो. म्हणून उपदेश कोणी करायचा आहे, उपदेश कोणता करायचा आणि उपदेश कशाचा करायचा आहे, अशा 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. तर ह्यापैकी जगद्गुरु तुकोबारायांना उपदेश करण्याचा पूर्णतः अधिकार आहे, सर्वतोपरी अधिकार आहे. उलट देवानी संतांना या भूतालावर पाठवलं ते हेच कार्य. ते म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. तुकोबाराय म्हणतात की मला त्या भगवान परमात्म्याने एक निरोप घेऊन पाठवलेला आहे. अर्थात तो निरोप त्याने माझ्याजवळ दिलेला आहे. म्हणजे हा निरोप मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णतः अधिकार आहे. कारण अधिकार लागतो ना. उदाहरण घ्या. समजा रेल्वेमध्ये एका प्रवाशाला विचारलं, का हो तिकीट काढलं का तुम्ही, का उगीच जागा काढून ठेवली. मग तो जर शांत भेजायचा असेल तर मग काही नाही, पण तो जर कडक भेजायचा असला तर माझं तिकीट चेक करण्याचा अधिकार तुला कोणी दिला आहे, तो त्याला बोलेल. पण त्याच्या उलट जर TC त्या डब्यात आला, त्या गोगीत आला आणि म्हणाला, काय तुम्हाला तिकीट बताव, तर मग तो त्याला असं म्हणू शकतो का की माझं तिकीट चेक करण्याचा अधिकार तुला कोणी दिला आहे म्हणून? नाही. म्हणजे याचा सांगायचं असं आहे की प्रवाशाचं तिकीट चेक करण्याचा अधिकार नाही, परंतु सरकारने TCला त्या कामाकरता नेमलेलं आहे. मग ज्याप्रमाणे सरकारने TCला अधिकार दिलेला आहे की तू तिकीट चेक करू शकतो, त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याने संतांना अधिकार दिलेला आहे की मी जो निरोप घेऊन पाठवलेला आहे तो निरोप तुम्हाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णतः. आम्ही आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, हा बोली रे देरुची, हा बोली रे देरुची. साच भावे वैत
आलो याची कारणासी. मग तुकोबाराय म्हणतात की भगवंताने जो निरोप घेऊन मला पाठवलेला आहे ना, तो निरोप मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही ह्याच कामाकरता आलो. बरं, मग आता उपदेश आहे काय, उपदेश आहे करायचा, परंतु स्वतःला अधिकार असावा लागतो ना. कारण करण्या वाचून सांगणारे जगात पुष्कळ आहे, त्यांचा अधिकार नाही त्यांना उपदेश करण्याचा. उदाहरण घ्या, दिवसातून 5-5 पुढे संपवतो बिड्याचे आणि दुसऱ्याला सांगू लागला बिडी ओढणं अत्यंत वाईट आहे, बिडी कोणीही ओढू नये. मला सांगा, अधिकार पोहोचेल? नाही अधिकार पोहोचत. तसं आता उपदेशक आहे, सरकारने दोन्ही गोष्टी घडून आणलेल्या आहेत. एका बाजूने लायसन्स आहेत, म्हणजे अमुक नंबर तमुक नंबर परवाना, अगदी राजरोज पिणाऱ्यांना देखील आहे आणि ते विकणाऱ्यांना देखील आहे. काय आहे? लायसन्स आहे. पण दुसऱ्या बाजूने सरकारने त्याच्याकरता बंदी आणलेली आहे. काय? दारूबंदी सप्ताह योजलेला आहे, त्याच्याकरता हजारो पोस्टर लावलेले आहेत. कित्येक माणसांना सरकार पगार देतं आणि पगार देऊन गावोगावी हिंडून ते याच्या विरुद्ध प्रचार करायला लावतात की ही व्यसनं बंदी झाली पाहिजे, व्यसनं मुक्ती झाली पाहिजे. मद्यपान करणं निश्चित आहे. मद्यपान करणं शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक आणि शास्त्रीय सर्वतोपरी नुकसानीकारक आहे, म्हणून माणसाने मद्यपान करू नाही. बरं, शारीरिकदृष्ट्या म्हणाल तर आपल्या शरीरामधले जे आतडे ते कुसतात, त्याला छिद्र पडतात, त्याची चाळणी तयार होते, आपल्या रक्तवाहिन्या क्लिअर होत नाही. कॅन्सरसारख्या रोगांना आमंत्रण दिलं जातं की जे माणसाला आयुष्यातून कॅन्सर करून टाकतात, त्या रोगांना आमंत्रण दिलं जातं, म्हणून माणसाने मद्यपान करू नाही, म्हणून शारीरिकदृष्ट्या नुकसानीकारक आहे. बरं, आर्थिकदृष्ट्या म्हणाल तर पैशांचा अपव्यय होतो. आता ती वस्तू अशी आहे की ती कमी दरात मिळत नाही, जास्तीत जास्त पैसे द्यावे लागतात. पैशांचा अपव्यय होतो, पैसे योग्य ठिकाणी खर्चले जात नाही, म्हणून माणसाने मद्यपान करू नाही. मी काय सांगतोय तुम्हाला, हे जे सरकारचे पगारी माणसं आहेत ना, जे गावोगावी हिंडून प्रचार करतायत दारूबंदी सप्ताहात, ते सांगतोय मी तुम्हाला. ते म्हणतायत की पैशांचा अपव्यय होतो. एक वेळ मला वाटतं गावरान तूप उधार मिळेल, पण ती वस्तू काय उधार मिळणार नाही. बरं, ती उधार मिळत नाही, कोणी त्या गोष्टीचा भाव करत नाही, आणि त्यातल्या त्यात ती गावोगावी घरोघरी हिंडतही नाही. पूर्वीच्या काळचं जर सांगायचं ठरलं ती गवळी बाया गावोगावी हिंडून म्हणायचे घ्या तूप घ्या तूप. पण मग आता तूप म्हणलं का लोक चुपच बसतात, काहीच बोलत नाही. पण एखादं म्हणलं चला ठेवाल तर खाल्लं, बघू द्या हृदय, ते खाली ठेवलं, घेतलं, थोडंसं हातात घेतलं, मनगटाला चोळून बघितलं, इतकं पॉवरफुल वाटत नाही. कसं दिलं? म्हणजे 60 रुपये किलो. 60 रुपये 40ला देता, इथून सुरुवात. म्हणजे 60वरचं तूप 40ला. आता ते बिचारीला गरज आहे विकणाऱ्याला, तिने सांगितलं चला 40 रुपये ते 40 रुपये, पण 20 रुपये उधार राहाल, म्हणजे पुन्हा मागे आणलं. 40मधले पण 20 रुपये उधार, 60वरचं तूप 40ला, 40मधले 20 रुपये उधार, आणि 100 वेळा त्याची टेस्ट पाहून हे तुपाचे हाल. असे दारूचे हाल होत. कोणी प्रथमतः टेस्ट मागित नाही, कोणी भाव करत नाही, उधार मागत नाही, आणि त्यातल्या त्यात ते गावोगावी घरोघरी हिंडतही. मग ते फार उखिरड्यावर का दुकान असं ना. तसं पूर्वीचे लोक म्हणायचे बा अडचणीच्या ठिकाणी जर दुकान असलं तर खप अधिक होतो म्हणून. आताचं नाही माहिती. बरं, म्हणून माणसाने मद्यपान करू नाही, म्हणून आर्थिकदृष्ट्या नुकसानीकारक आहे. मानसिकदृष्ट्या म्हणाल तर त्याला त्याचं समाधान राहत नाही, व्यसनी माणसाला समाधान राहत नाही. बरं, मग कौटुंबिकदृष्ट्या म्हणाल तर मला सांगा, असा एखादा घरातला कोणी माणूस आहे का की ज्याच्या घरातले म्हणाले आमच्या माणसाने जास्तीत जास्त मद्यपान केल्यामुळे त्याचं मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय, असं कोणी म्हणेल? नाही. त्याच्या कुटुंबातले लोक त्याचा तिरस्कार करतात, राग करतात, द्वेष करतात, अर्थात कौटुंबिक नुकसान आहे. बरं, शास्त्रीय म्हणाल तर पुनरेव पापम पुनरेव दुःखम पुनरेव दुःखम पुनरेव पापम. शास्त्राच्या दृष्टीने पुन्हा पाप आणि पुन्हा दुःख, म्हणून माणसाने मद्यपान करू नाही. बरं, शारीरिकदृष्ट्या नुकसानीकारक आहे, आर्थिकदृष्ट्या नुकसानीकारक आहे, कौटुंबिकदृष्ट्या नुकसानीकारक आहे, मानसिकदृष्ट्या नुकसानीकारक आहे, शास्त्राच्या दृष्टीने पाप आहे, म्हणून माणसाने मद्यपान करू नये, असं उपदेशक करू लागला लोकांना. पण लोक हुशार, चतुर. लोक खालून म्हणाले साहेब तुम्ही सांगताय ना की दारू पिऊ नये. साहेब म्हणाले हो सांगतोय. मग ते लोक म्हणू लागले आम्हाला सांगण्याच्या अगोदर पहिले तुमची उतरू द्या आणि मग आम्हाला सांगा की मद्यपान करू नये.
म्हणजे ज्याने अगोदरच थोडीशी घेतली आणि मग लोकांना सांगतो तुम्ही पिऊ नका, अधिकार पोहोचेल? नाही अधिकार पोहोचत. असाच घरातला एखादा बाप आहे, तो मुलाला म्हणू लागला, कार्ट्या तुला काय अक्कल आहे, खुशाल बिड्या ओढतो तू. मग तो मुलगा म्हणू लागला, दादा मी काय वेगळं केलं आहे? येथ वडील जे जे करीती तया नामधर्म ठेविती. तो म्हणाला, दादा तुम्ही जे केलंय तेच मी करतोय. आता वडिलाची ताकद आहे पुढं बोलायला. याच्याकरता वडिलांनी कसं वागावं मुलांसमोर हे वडिलांनी ठरवलं पाहिजे, तेव्हा त्याला अधिकार होतो मुलांना विरोध करण्याचा. हा जसा अधिकार लागतो तसा सर्व साधू संतांकडे आपल्याला उपदेश करण्याचा पूर्णतः अधिकार. कारण सांगतो, श्री संत एकनाथ महाराजांचं चरित्र एक अर्ध्या 1 मिनिटापुरतं डोळ्यासमोर आणू आपण. संत एकनाथ महाराजांकडे एक बाई आली तिच्या लहानशा मुलाला घेऊन. म्हणाली, महाराज माझ्या मुलाला विकार होण्याची शक्यता आहे. का? तर तो खूप गूळ खातो, त्याच्यामुळे त्याला विकार होऊ शकतात. मग एकनाथ महाराजांनी त्याला समजवून सांगितलं. म्हणाले, जा बाई आता तो काय गूळ खाणार नाही. बरं ती गेली. पण 15 दिवसानंतर पुन्हा तीच बाई तिच्या लहानशा मुलाला घेऊन आली आणि म्हणाली, महाराज याचं गूळ खाण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही, उलट वाढलेलं आहे. मग आता एकनाथ महाराजांनी थोडंसं अवलोकन केलं आणि म्हणाले, बाई बरोबर आहे, नसन सोडला त्याने गूळ. एकनाथ महाराजांनी मनोमन विचार केला की दररोज नैवेद्य पुरणपोळीचा देवाला आणि तो मी खातो, म्हणजे थोडक्यात दररोज मी गूळ खातो आणि त्याला सांगतो तू गूळ सोड, कसा ऐकेल? मग त्या लहानशा मुलामध्ये परिवर्तन घडण्याकरता श्री संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील गूळ नावाची गोष्ट वजा केली. गूळ खाण्याचं रद्द केलं, बंद केलं. परिणाम त्या मुलामध्ये परिवर्तन घडण्यात आलं. पुन्हा ती बाई आली, म्हणाली, महाराज पहिलेही तुम्ही सांगितलं आणि आत्ताही तुम्ही सांगितलं, मग पहिले गुण नाही आता कसा? मग एकनाथ महाराजांनी सांगितलं की बाई मी दररोज गूळ खात होतो, मग तो कसा ऐकेल? ज्या अर्थी मी गूळ सोडला त्या अर्थी त्यालाही सोडणं भाग आहे. म्हणून अगोदर संतांनी क्रिया करू निदाविती अंगे तैसे संत जगे, क्रिया करू निदाविती अंगे, किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, श्रुती स्मृतीचा अर्थ आपणची हो निमूर्थ अनुष्ठाने जगात येत वडील ते. त्यांना अधिकार आहे कारण त्यांनी ते तंतोतंत ते प्रेमीय जीवनात अनुभूतीत उतरवलं, आधी मग लोकांना सांगितलं विठाला 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 विठाला. म्हणून संतांमुळे फार मोठा परिणाम आहे. बोलता बोलून जातात की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सावता माळी, नामदेव महाराज, एकनाथ महाराज हे सगळे लोकांना सांगून सांगून गेले हो, त्यांचा नाही गुण पाडला तर आत्तांच्या बुवांचं काय? पण मी म्हणतो हे साप खोटं आहे, चुकीचं आहे. त्यांचा जर गुण पडला नसता तर आज आपण सर्व इथं कीर्तनाला आलो असतो, आपण सर्व वारकरी असतो, माळकरी असतो, आपण सर्व परमार्थिक असतो. हा कशाचा परिणाम आहे? हा त्यांचा परिणाम वाटत नसला, त्यांच्या समगारीन जरी त्याचा हा परिणाम वाटत नसला तरी पण हा त्यांचाच परिणाम आहे, आपल्या पूर्वजांचा, आपल्या संतांचा. त्यांनी केलं आणि आपल्याला सांगितलं, हा त्याचा परिणाम की आपण सर्वजण पारमार्थिक आहोत. तुम्ही बघा 9 ते 10 लाख लोक पंढरपूरला असतात, हा कशाचा परिणाम आहे? पूर्वी हैबत बाबा 4-2 माणसांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात अटकून 1 महिनाभर आळंदी ते पंढरपूर पायी चालत जात असत. पण आज त्याच पालखी सोहळ्याबरोबर 3 ते 4 लाख लोक 1 महिनाभर चालत जातात, हा कशाचा परिणाम आहे? इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याचा वेलो गेला गगनावरी. हो इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला, त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याचा वेलो गेला गगनावरी. हो, हा संतांमुळेच परिणाम आहे. बरं, संतांमुळे परिणाम झाला, ते उपदेश करतात, त्यांना अधिकार आहे, परंतु केवळ त्यांना अधिकार नाही तर समोरच्याचा अधिकार पाहून उपदेश करतायत.
अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे, मुंगीवरी गजाचे पालन घालिता ते कोण कार्यसिद्धी. मला सांगा, एखाद्या हत्तीवरचा ओझा काढून जर मुंगीवर टाकला तर मग ती ओझं चालू शकेल त्याने? त्या बिछाण्यात ती कुठे हरवेल याचा तपास लागणार नाही. म्हणजे हत्तीचा अधिकार वेगळा आहे, मुंगीचा अधिकार वेगळा आहे, त्याचप्रमाणे सर्व माणसांचा अधिकार वेगळा आहे, वेगळा आहे. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश. बरं, तळमळ म्हणाल तर हितो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. तळमळ आहे. बरं, ज्ञान म्हणाल तर शोधून आले संत हिताहित जगाचे, शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाचे हित अहित संत शोधून आले म्हणजे हिताहिताचं ज्ञान आहे. विठाला 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 हो. आता याच्याही पुढं जाऊन एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपण असावेत, कारण शास्त्राशिवाय आपल्या जीवनाची दिशा ठरत नाही. शास्त्र कशा करताय तर कार्या अकार्याची व्यवस्था शास्त्राने सांगितलेली आहे. म्हणजे काय करावं, काय करू नये, खाद्य काय अखाद्य काय, निंद्य काय अनिंद्य काय, पेय काय अपेय काय, हे सर्व शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणजे काय खावं, काय सोडावं, काय प्यावं, काय टाकावं, काय करावं आणि काय करू नये वगैरे हे सर्व शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी शास्त्र वाचावेत. स्वतः भगवान परमात्मा म्हणतायत गीतेचा 16वा अध्याय आणि शेवटचा श्लोक, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्या अकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहर्हसि. भगवान सांगतायत तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, त्याच्याकरता शास्त्र आहे. उगाच आपल्या मनाने वागणं योग्य नाही. शास्त्र म्हणेल तेच सांगावे. मनोमार्गी गेला तो तेथेची मुखला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्री आणि पिताश्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. ते का? म्हणून शास्त्र सांगताय ना तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, ठीक आहे, घेतलंय. एवढी शास्त्रावर अटल श्रद्धा. बरं, मग आता शास्त्राशिवाय आपल्या जीवनाला दिशा नाही, दिशाहीन जीवन आहे. म्हणून सर्वांनी काय करावं? शास्त्र वाचावेत. पण पहिला प्रश्न असा उपस्थित झाला, जरी शास्त्राशिवाय जीवनाला दिशा नाही, दिशाहीन जीवन आहे, पण पहिलाच प्रश्न असा उपस्थित झाला की शास्त्र वाचण्या इतकं आपल्याकडे आयुष्य नाही. शास्त्राचा सर्व धांडोळा, पुराणं सर्वांचा धांडोळा घेणे इतकं आयुष्य आपल्याकडे नाही. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण विवंचनेत आहे. असं करावं का, तसं करावं, तसं करावं का, असं करावं, काय केलं म्हणजे कसं होईल, कसं केलं म्हणजे काय होईल, कांद्यात लिहिल्यावर बटाट्यात घालू, बटाट्यात लिहिल्यावर वांग्यात घालू, वांग्यात लिहिल्यावर मिरचीत घालू, मिरचीत लिहिल्यावर लसणात घालू, लसणात लिहिल्यावर घरात घालू. अशा सगळ्या विवंचनेत तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. पण शास्त्राशिवाय तर जीवनाला दिशा नाही. पण शास्त्र वाचणे इतकं आपल्याकडे आयुष्य नाही. बरं, जाऊ द्या, असेल आयुष्य, असेल वेळ, पण शास्त्र समजून घेणे इतकी, शास्त्र वाचणे इतकी बुद्धी आपल्याजवळ नाही. सर्व शास्त्राचा ढंडोळ घेण्याकरता आपल्याकडे बुद्धी नाही. 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, वेद उपनिषद, या सर्वांचा ढांडोळा घेणे इतका बुद्धी आपल्याकडे नाही. 6 शास्त्र आहेत, सांख्यशास्त्र, वैशेषशास्त्र, उत्तर मीमांसा, मीमांसा, असे षडशास्त्र, 6 शास्त्र आहेत. या सर्व शास्त्रांचा ढांडोळा घेणे इतकं बुद्धी आपल्याकडे नाही, आयुष्य आपल्याकडे नाही. पण शास्त्राशिवाय तर जीवनाला दिशा नाही. मग काय करावं? तर एकच करा, ज्यांनी ते शास्त्र अनुभवलेलं आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा की ते काय सांगतायत. आपल्या सर्व साधू संतांनी शास्त्राचा ढांडोळा घेतलाय आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे खाद्य काय अखाद्य काय, पेय काय अपेय काय, निंद्य काय अनिंद्य काय, कार्य काय अकार्य काय, हे सर्व शास्त्राने सांगितल्यानंतर संतांनी त्याचा ढांडोळा घेतला आणि मग आपल्याला सांगितलं. पण त्याच्याही पुढची गोष्ट अशी की जगाचं परिशलन केल्यानंतर संतांना लक्षात आलं की लोकांची ओढ ही विनाशाकडेच आहे, अविनाशाकडे नाही. अविनाशाकडे लोकांची ओढ नाही, कारण अविनाश भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याकडे लोकांची ओढ नाही. आता कित्येक लोकांना म्हणाला ना परमार्थ करा ना परमार्थ, ते म्हणतात पुष्कळ वाटतो देवदेव करायला,
पण वेळ नाही मिळत. अरे ज्याने तुला वेळ दिलाय म्हणजे हे जीवन दिलंय, त्याच्याकरता जर तुला वेळ नसेल तर तुझा वेळ जातो कुठं? सायासी करीसी प्रपंच हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानोबा म्हणतात, का रे बाबा हरिसी न भजसी कवन्या गुणे, भगवंताची भक्ती का करत नाही? त्याचं उत्तर पहिल्याच ओळीत दिलंय, सायासी करीसी प्रपंच दिननिसी. सायासाने एकदम योग्य तऱ्हेने तो दिननिसी रात्री दिवसा प्रपंच करण्याचं काम चालू आहे, पण हरिसीनं भजसीला वेळच नाही उरला, संपला. आता सायासे सांगितलं तर मग एकदम म्हातारा झालेला, जोक्क म्हातारा झालेला माणूस जर त्यांच्या बंगल्याचं जर बांधकाम चालू असेल तर तिथं जातो आणि तिथं काठी आपटतो आणि कॉन्ट्रॅक्टरला म्हणतो, पाया पक्का झाला पाहिजे बरं का, पाया पक्का झाला पाहिजे. तो म्हणाला का? तर माझ्यानंतर अगदी 3 ते 4 पिढ्या हे घर टिकलं पाहिजे म्हणून. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणाला, अरे बाबा हा पाया भक्कम करण्यामध्ये तुझा पाया फारच सटकलाय, याची तुला जाणीव नाही. पाया खोदूनी बांधिती घर, पुत्र पौत्र नांदवया. हे माझ्या पदरातलं नाही, संतांच्या उक्तीच आहेत त्या. हे उदाहरण संतांनी सांगितलं आहे. पाया खोदूनी बांधिती घर, पुत्र पौत्र नांदवया. पुत्र आणि पौत्र, पुत्र म्हणजे मुलगा आणि पौत्र म्हणजे नातू, यांना नांदवण्यासाठी हा एकदम सायासाने योग्य तऱ्हेने. बरं सायासे पण दिननिसी, रात्री पण आणि दिवसा पण. आता बिझनेस, साईड बिझनेस चालूच आहे, टाईम ओव्हर टाईम चालूच आहे, असंच अमकं धमकं काही ना काहीतरी चालूच आहे. परंतु काय भजनासी उरले ते पाहे ग, भजनाला मात्र उरलाच नाही, वेळ संपला. पण लोक काहीच करत नाही म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही म्हणजे ते काहीच करत नाही अशातला भाग नाही. लोक करतात पण काय, तर या देहासंबंधी आणि या देहाच्या संबंधी जे आहेत त्यांच्या संबंधी हे कार्य करण्यास लोकांचं चालू आहे. त्यामुळे संतांना आश्चर्य वाटतंय की लोक देवाची भक्ती करत नाही, मग यांच्या शेवटी कोण उपयोगी पडेल? वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य, न करे ती विचार स्वहिताचा. कोण दम ऐसा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. यांच्या शेवटी कोण उपयोगी पडेल की हे त्या दुःखातून सहज निमूटपणे बाहेर पडतील म्हणून. वाटिया जनाचे थोरबा आश्चर्य, सर्व संतांना आश्चर्य वाटतं याबाबत की यांच्या शेवटी उपयोगी कोण पडेल. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, लोका येऊनी सोपद्रवा मग केवी न भजिजे माते. ही उपद्रवकारक जगतामध्ये जन्माला येऊन माझी भक्ती का करत नाही? आता ज्ञानेश्वर महाराजांनी आश्चर्य सांगायचं ठरलं तर मग 2-3 आश्चर्याचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिलं आश्चर्य असं की रोगी दाटली पण उदासपण मुख दिसे. म्हणजे एखादा माणूस आजारी पडलेला आहे, त्याला डॉक्टरने गोळ्या औषधं दिलेल्या आहेत, पण मग तो म्हणतो औषधाचं माझं जमत नाही. असं म्हणून चालेल? नाही. तुला रोग झालेला आहे, तुला बरं व्हायचं आहे, तर मग तुला औषधं घ्यावेच लागेल. पण त्यांनी जर असं म्हणून चालेल का की औषधाचं माझं जमत नाही? नाही, तू जर आजारी पडला ना तुला औषधं घ्यावेच लागतील. हे झालं पहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य असं की चहूकडूनही जळत असे वनवा, मग केवीनं सुहावे ओढ. काय सांगितलंय की 4ही बाजूने घराला आग लागलेली आहे आणि हा एक माणूस घराच्या मधोमध जर कमरेवर हात देऊन उभा असेल, तिथून बाहेरच पडत नसेल, तर मग आश्चर्य नाही का? बरं, खालचे लोक त्याला म्हणाले, हे बाबा बाहेर निघ, आग लागली आहे घराला. तो म्हणे 7 आग लागू दे ना. हे म्हणाले का? अग्नी न मानणारं जे मंडळ आहे त्याचं मी सदस्य आहे. म्हणजे अग्नी मानायचाच नाही. अरे तो सदस्य असू नाही तर अध्यक्ष असू, तो अग्नी तुला जाळणार म्हणजे जाळणार. हे झालं दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण असं की एका ठिकाणी दगडाची मारामारी चालू आहे, दगडफेक चालू आहे, पण मग हा तिथं निर्धास्तपणे उभा असेल, तिथून जर बाहेरच पडत नसेल तर आश्चर्य नाही का? हे 3 उदाहरणं कळाले का? नसं कळाले तर 4थं सांगतो. नदीच्या पलीकडे जायचं आहे, पाणी फार खोल आहे म्हणून नावेमधूनच जाणं योग्य आहे,
परंतु ज्या नावेमधून जायचं आहे ती नाव 100 जागेवर जर्जर झालेली आहे, म्हणजे शत छिद्रांकित आहे. पण तरी पण हा पठ्ठ्या त्याच्यात बसून म्हणतो आपण ना या नदीच्या पलीकडे जाणार म्हणजे जाणार. मला सांगा पोचू शकेल? नाही. या लागी शतजरजर नावे रेहुनी केवी निश्चिंत व्हावे, हे जसं उदाहरण आहे, किंवा लोकायोनी सोपद्रवा हे जसं उदाहरण आहे. हे सर्व आश्चर्य सांगितलेले आहेत की लोकायोनी सोपद्रवा, मग केवी ना भजी माते, हे लोक माझी भक्ती का करत नाही? स्वतः भगवान म्हणतात. पण लोक काहीच करत नाही अशातला भाग नाही, काही ना काहीतरी करण्याचा सपाटा चालूच आहेत. मग आता करतात तरी कशासाठी? तर या देहाच्या सुखासाठी. काय? देहाच्या सुखासाठी. आता आपल्याला या देहापासून सुख मिळतं, मिळताना दिसतं, नाही असं नाही. सुख मिळताना दिसतं. आपल्या शरीराचं एक सौंदर्य आहे, ते आपण आरशात का पाहतो? नाहीत पाहत तुमच्याकडे? पाहतात ना? हो म्हणा. बरं, रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, अलंकारस्थानी तनु सज्जवितो मना दर्पणी पाहू निरंजवितो, कळे जळे सर्पणी रूप तेरे हरे राम हा मंत्र सोपा जपारी. रामदास स्वामी म्हणतात अलंकार घालतो त्या शरीरावर, काय स्नो काय पावडर काय फॅरन लावली काय, फार असतील त्या सुविधा. फार आता एका दिवसाला 50 वेळेला तोंड आरशात पाहणारे लोक नाहीत का या जगात? काहींना तर त्या आरशाचा वियोगच सहन होत नाही. ते पूर्वीचे होते कसे ढाल आणि तलवार सोबतच ठेवायचे, तसेच आत्ताचे होते ढाल आणि तलवार सोबतच ठेवतात. ढाल म्हणजे आरसा आणि तलवार म्हणजे कंगवा. आणि जिथं पाहावं तिथं युद्धाचा प्रसंग. मी निंदा करतोय अशातला भाग नाही, आपल्या सर्वांची ती स्थिती आहे तारुण्यातली. पण मग त्याच्याही पुढची एक महत्त्वाची गोष्ट अशी की जे लोक तारुण्यामध्ये एका दिवसामध्ये 50 100 वेळेला त्यांची तोंड आरशात पाहतात, तेच लोक म्हातारे झाल्यानंतर महिना तोंड आरशात पाहत नाही. त्यांचीच तोंड त्यांनाच पाव वाटत नसेल तर बाकीच्या लोकांना काय पाव वाटत असणार आहे? गतंतंत ते तारुण्य निघून गेलं की बा संपलं. रूपे पण जरा या द्वयम. रूप म्हणजे सौंदर्य आणि जरा म्हणजे म्हातारपण. या सौंदर्याला म्हातारपणाचं भेव आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोपर्यंत या शरीराचं सुख तुम्हाला मिळतं की गोरगोमटा आहे, सुंदर आहे, केस चांगले आहेत वगैरे वगैरे. पण ज्या वेळेला म्हातारपण येईल त्यावेळेला सर्व सुख निघून जाईल. मग आता म्हातारा झाल्यानंतर मग शेवटची त्याची स्टेप म्हणजे बागुलबुवा. संत म्हणतात जववरी चळन गा तवरी मन ते माझा मानी ते लहान थोर देह दुखाची आकारा इंद्रिय मावळली आला बागुला. जववरी चळनगा तववरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला बागुल आजा. त्याची शेवटची म्हातारपणी स्टेप म्हणजे बागुलबुवा. म्हणजे जर मुलगा जर काही खात नसला तर आई म्हणते तू लवकर खाऊन घे नाही तर बागुलबुवाला बोलविल बघ. ते म्हातारा असं एक घराच्या कोपऱ्यात बसलेलं असतं. सुनबाईने म्हणायचं बागुलबुवा, त्याचं लगेच आवाज कू झाला, बागुलबुवा संपला. म्हणजे ही स्थिती आपली सर्वांची म्हातारपणातली. म्हणून तुम्हाला जे सुख मिळतं ना की ते काय? क्षणभंगूर. क्षण आणि भंगूर. क्षणभंगूर म्हणजे काय? अगदी काही सेकंदात जे नाश पावतं त्याला म्हणतात क्षणभंगूर. आता क्षणभंगूर उदाहरण देतो तुम्हाला. समजा पावसाळ्याचा दिवस आहेत आणि विजा चमकत आहेत. मला सांगा विजा आपल्या काही उपयोगाच्या आहेत का? नाही, पण आहेत ना? नाही आहेत.
बरं, त्या पण कशा आहेत? क्षणित आहे, म्हणजे क्षणात नाश पावणार आहेत. म्हणजे विजा आहे म्हणावं तर आहे, पण आपल्या काही उपयोगाच्या नाही. बरं, गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर एक खूप सुंदर उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे की तुम्हाला जेवढा दगड हातात घेशाल, कितीही किलोचा घ्या, जेवढा दगड हातात घेशाल तेवढाच्या तेवढा दगड तुम्हाला सोन्याचे करण्याची किमया सांगतो मी तुम्हाला. आता फायद्याचं कीर्तन आहे की नाही? जेवढा दगड हातात धरशाल तेवढा संपूर्ण दगड सोन्याचा करण्याची किमया सांगतो तुम्हाला. लक्षपूर्वक आहे का? तो दगड उपरण्यावरती ठेवायचा, नंतर त्या उपरण्याच्या गाठीतून 21 वेळा बांधायचा आणि 21 वेळा सोडायचा की तो दगड सोन्याचा होतो. काय? 21 वेळा उपरण्याच्या गाठीतून बांधायचा, 21 वेळा उपरण्याच्या गाठीतून सोडायचा की तो दगड सोन्याचा. कळलं ना? दगड काय होतो? सोन्याचा होतो. फक्त ही क्रिया आकाशात वीज चमकून बंद होण्याच्या अवकाशात घडली पाहिजे. मला तर अजून शक्य झालं नाही, तुम्हाला झालं तर बघा. विठाला 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 हो, म्हणजे तुम्हाला कळालं ना की विजेचा प्रकाश आहे म्हणावा तर आहे, पण काही उपयोगाचा नाही, पण तो क्षणात नाश पावतो. आता पत्ते खेळणाऱ्यांनी जरी ठरवलं की आपण या विजेच्या प्रकाशात एखादा रमीचा डाव खेळून बघू, नाही होणार. ते क्षणात नाश पावतं. म्हणजे क्षणभंगूर याचा शब्दाचा अर्थ कळाला ना? जे क्षणात नाश पावतं त्याला म्हणतात क्षणभंगूर. विठाला 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 हो. बरं, त्याच्यानंतर देह तवासे भोगाचे अधीन, त्याचे सुख सीन. क्षणभंगूर, क्षणभंगूर या शब्दाचा अर्थ कळाला. सुख झालं. आता सीन म्हणजे काय? तिच्या मुला मोठा झाल्यानंतर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपला मुलगा मोठा व्हावा. मोठा म्हणजे उगा गबदुल्या नाही, तर मोठा म्हणजे कीर्तीने मोठा व्हावा, त्याच्यानंतर नावाने मोठा व्हावा, श्रीमंत व्हावा, असा मोठा व्हावा. पण मग मातेची या इच्छा व्हावा राजबिंडा, पण पुढं कपाळीचा धोंडा होऊन टाके. म्हणजे जिथं जायचा तिथं मार खाऊन यायचा, जिथं जायचा तिथून त्याच्या कंप्लेंट यायच्या. मग मला सांगा, ती आई काय म्हणेल? 9 महिने याचं पोटात ओझं घेतलं आणि याने काय दिलं तर सीन झाला. हो, याला जन्म देऊन सीन झाला. सीन आता तरी अर्थ कळाला का? दुःख झालं, दुःख. सीन म्हणजे काय? दुःख. विठाला 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 हो.